पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळाली गेली आणि सुंदर झेल मात्र अगदी आपण पाहतो डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभि येतोय एका बाजूला अभि एका बाजूला ओमकार आणि गोलंदाजी मार्कवरती विपुल ज्याने पहिल्याच बॉलवर सुदर्शन सारखी मोठी विकेट मिळवली आहे. चांगलं क्रिकेट दोन्ही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, एन्जॉय केलं आपण. ओ उडवलाय आल्या आल्या पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेटचं उत्तर षटकार. षटकार आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट मिळाली सुदर्शनची आणि त्यानंतर मात्र इन स्लॉट बॉलला बाहेर पाठवले. लॉंग ऑफच्या डोक्यावर 6 येत आहेत. मिस टायमिंग. हवेमध्ये बॉल, 2 फिल्डर टक्कर झाली पण बॉल सोडला नाहीये. चांगलं जजमेंट. विकेट. फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे. षटकाराचं देखील उत्तर दिलं जात आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या इथे मात्र टोटल 7. 1 चेंडू शिल्लक आहे. 2200 स्वरूपाती धाव. हो टो एंड वरती लागून देखील मैदानाच्या बाहेर. मिस टायमिंग शॉट देखील मैदानाच्या बाहेर जातो. एक खासियत आहे रबर बॉलची. मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 षटकारांच्या मदतीनं 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 13. शुभम गोलंदाजी मार्कवरती थांबून मारलाय. फाईन लेगला फिल्डर नाहीये. फायदा उचललाय. बॉल निघालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. भरपूर वेट केलं बॅटरने देखील. बॉल येऊ दिला. बॉडीच्या क्लोज आल्यानंतर मात्र अगदी जोरदार बॅट स्विंग केला आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्या 17. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 2. 2 हो फसवलं गेलं यावेळेस. त्यामुळे हलक्या हाताने लास्ट मोमेंटला कट करावं लागलंय बॉलला. डबल माइंड राहिले बॅटर. एक्झॅक्टली काय करायचं शेवटच्या चरणापर्यंत बॅटरला देखील कळालं नव्हतं. धावसंख्या 1 ने पुढे टोटल 18.
विकेट किपर काम तमाम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आक्रमण हेच फलंदाजांचं धोरण असतं. पण तिकडे मात्र आपण पाहतोय विकेट प्राप्त केली जाते. ॲक्शन रिप्ले. आडव्या बॅटनं सजवाचा तो फटका बॅटच्या खालच्या भागावरती बॉल लागला. त्यानंतर विकेट किपरने योग्यरित्या झेल संपादित करत असताना ही सफलता गोलंदाजाच्या खात्यामध्ये गेली आहे. धावसंख्या 18 चेंडूंचा सामना आणि 18 चेंडूंमध्ये मी म्हणेन 3 ओव्हरमध्ये जवळपास 35+ टोटल स्कोरबोर्डवरती असणं भरपूर महत्वाचं. फुल टॉस मिस केलाय. दूर होता. थोडा बॉडी लाईन पासून दूर ठेवला गेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची समाप्ती 2 to go. एका बाजूला DK आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला मुन्ना पठाण सरांना आपण पाहत आहोत. दोन्ही नामांकित पंच आहेत. कॉमेंट्री बॉक्समधून राहुल चव्हाण सर आणि 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम. कुणाल मात्रे खरं तर स्वतः प्रोप्रायटर 1,60,000हून अधिक सबस्क्रायबर 10 क्रिक वाहिनीची आपण पाहत आहोत. आणि दरम्यान कव्हर बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार देखील येतोय. महाराष्ट्राचा रॉयल रिसॉर्ट चौकार वरून इन्फ्रा ट्रॉफीचा आपण आनंद घेत आहात. सुंदर स्पर्धा. अत्यंत कमी प्रवेश फी आणि त्यामध्ये इतकं दर्जेदार आणि सुंदर नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. धावसंख्या 22. स्टील 1 to go. शेवटचा बॉल. शुभम पुन्हा एकदा अंतिम चेंडू घेऊन निघतायत. ओव्हर द विकेट न उचलून फेकून दिलाय बॉल. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं लांब 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 षटकार. पॉवर पॅक्ट. 2 ओव्हरचा काय संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाला 28-28. प्रथमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 आणि शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. सलग 4 दिवसीय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि 4 दिवसांमध्ये कुठे ना कुठे एकदा तरी जोरदार पाऊस हवाय. उद्या तरी पावसाची भरपूर अपेक्षा आहे. पण यावेळेस फटका दर्जेदार आहे. फुल अँड पॉवरफुल. पॉवर पॅक्ट. आउट ऑफ दी पार्क. 6 षटकार. यावेळेस पुन्हा एकदा उंच आणि लांब देखील जाईल. हो, सलगचा दुसरा ठोकलाय. यापूर्वी स्क्वेअर लेग, आता मिड विकेट. फक्त बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फेकण्याचं काम करतोय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅटर तेजस. तेजसची अत्यंत सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. तेजोमय, तेजस्वी फलंदाजी. यावेळेस टप्पा थोडा पुढे ठेवला गेला. अनुमान लावता आला नाही कदाचित तेजसला. तो देखील शॉर्ट ऑफ लेनच्या तयारीत होता, बाउन्सरच्या तयारीत होता. पण इकडे बघता बघता 3 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 4थीचा देखील प्रयत्न आणि 4 धावा मिळतील. 5वीचा प्रयत्न आता केला जाईल मला वाटतंय.
आता बॅटर देखील थकलेले आहेत. 4 धावा इथे मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 4 पुढे टोटल. संदीप घाया आम्हाला माहिती देत आहेत 44 वरती धावफलक येत आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. खाली राहिला यावेळी सबमरीन डिलिव्हरी. विकेट किपरकडनं मिस्टेक झाली आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू नॉन स्टॉप ट्रॅव्हल होत होता पण तिकडे रनआउटची संधी आता असणार आहे आणि धावचेच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. एक चेंडू शेवटचा खेळायचा अजूनही तेजसला, त्यामुळे मात्र कल्पेशला त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. बारक्या येतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. येस, हो हो उडवलाय. खोदून काढला हेलिकॉप्टर. उंची जास्त, लांबी कमी आहे. फिल्डर तिकडे होते आणि कोणती चूक त्यांनी केली नाहीये. विकेटचं पतन. तेजसला मात्र मैदान सोडावं लागतंय. ही इज गॉन. धावसंख्या झालेल्या आहेत एकंदरीत 45 आणि शेवटचा चेंडू या षटकातील आहे. आजच्या दिवसातील अगदी आपण पाहिलं आजच्या लॉटमधील शेवटचा आणि एक सेमीफायनल देखील पेंडिंग आहे. नंतर 3 ओव्हरची ती देखील मॅच असणार आहे. ड्राईव्ह केला, शेवटचा बॉल अडवला गेला आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो देखील ॲक्युरेट आला आहे. बॉल गॅदर करता आला नाही. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठे आता मात्र इथे विकेट गमावी लागेल. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि पहिला डाव इथे संपन्न होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 47, टार्गेट आहे 48. चला गावदेवी पिंपळलीवाडी संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे.
तीन षटकांचा सामना आहे आणि नो बॉलचा इशारा पंतांचा. चला मॅचला देखील सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट वरून इन्फ्रा ट्रॉफी महाराज आदी रॉयल रिसॉर्ट. हो हो जबरदस्त हिट. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे दे घुमा के ओव्हर द लॉंग ऑन. 6. पुन्हा एकदा बॉल भरपूर वेळ हवेमध्ये राहिलाय. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं तेजस तिकडे आहेत आणि तिकडे दोघांनीही गडबड केली आहे. गरज होती का आता हा देखील प्रश्न पडलाय. सुदर्शन देखील नाराज आहे. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व काय आहे. दोन फिल्डर एकमेकांच्या समोर गेले. टक्कर झाली. बॉल सुटला. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ आता हेच म्हणावं लागेल कारण दोन फिल्डरमध्ये टक्कर झाली आणि फायदा बॅटरीचा झालाय. ऑन साईडला वळवलाय. पुन्हा एकदा फटका चांगल्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. तिकडे सेकंडचा कॉल धावलेत वेगाने आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली. फलंदाज इथे बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. नवीन बॅटर शुभम येतात मैदानामध्ये. हिंद्रीपाडा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. 11 धावा झालेल्या आहेत. टार्गेट इथून मात्र आपण पाहिलं तर अगदी 48 धावांचं आहे. तरी प्रति ओव्हर मागे कुठे ना कुठे मोठी धावसंख्या बनवणं देखील गरजेचं आहे. जवळपास 15हून अधिकची सरासरी प्रति ओव्हर मागे राखायची आहे. 11 झालेल्या आहेत. सुदर्शन विरुद्ध आक्रमण केलंय. सुदर्शनने पहिल्या मॅचमध्ये मला अजूनही आठवतोय काय गोळीच्या वेगाने चेंडू हाताळले होते. जस्ट लाईक अ ट्रेसर बुलेट. सुदर्शन येतात गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं. क्षेत्ररक्षणावरती कोणती बंधनं असतात. हे पावसाळी क्रिकेट आहे. बंधनं कोणती नाही आहे. अगदी तुमच्या कपड्यांवरती देखील कोणती बंधनं नसतात. नाही तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तरी तुम्हाला प्रॉपर ड्रेस कोड हवा. 12th मॅन देखील तुमचा प्रॉपर ड्रेस किट आणि शूजमध्ये हवा. या सगळ्या गोष्टी असतात टेनिस क्रिकेटमध्ये. पण पावसाळी क्रिकेट फक्त एन्जॉयमेंट आहे. फक्त आनंद आहे. त्यामध्ये तुमच्या कपड्यांवरती कोणती बंधनं नाही. फिल्डिंगवरती कोणती बंधन नाही आहेत. अगदी सगळे खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळ तुम्हाला पाहायला मिळतात. सुदर्शन पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील वेगाचा वापर करतोय सुदर्शन. गती भरपूर आहे सुदर्शनकडे आणि त्या गतीचा वापर करत असताना अगदी योग्य टप्प्यावरती अचूक गोलंदाजी तो देखील करतोय. धावसंख्या केवळ 11. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर सरळ रेषेत विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 1चा खेळ झालाय पूर्ण. सुदर्शनचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11ला 1. हिंद्रेपाडा संघ 12 बॉल 37ची गरज. चला कुगाव एकत्र येऊ नका. यानंतर पिंपोलीवाडीची देखील एक मॅच कव्हर करायची आहे. त्यामुळे फिल्डिंग लगेच लावा. आपला गोलंदाज आपण निवडा आणि समीकरण 12 बॉल 37 आहे.
आणि फिल्डरला बीट करून चकमा देऊन बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध 4 धावांसाठी चौकार. सरा बॅटर ड्राईव्ह केलाय. कडक शॉट होता अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट केला. त्यावेळेस ऑनसाईडला मिड विकेटला फिल्डर तिकडे त्यांना ते बारक्या आहेत मला वाटतं. तिकडे चांगली फिल्डिंग केली बारक्याने. दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटची तिकडे विकेट देखील इकडे गमावी लागेल. गरज नव्हती या धावेची. एक धाव मिळाली होती. दुसरीचा मोह आवरता आला नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकेट गमावली गेली. आता मात्र 10 बॉल आणि 33 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 10 बॉल 33 समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. नाही नाही बॉल होतं यार. तेजस धावत वेगळ्या प्रकारे तो बॉल डिलिव्हर करतो आणि त्यामुळे बॅटर फसतात. आणि हेच आपण पाहिलंय. धावताना देखील त्याची थोडीशी वेगळी शैली आपण पाहतो कुठेतरी. फलंदाजाला वाटतं थांबतोय की काय. पुन्हा एकदा तेजस. 9 बॉल 33. मागे टाकलाय. आता थोडा फास्ट होता बॉल या पूर्वीच्या चेंडूच्या तुलनेमध्ये. यावेळेस गती थोडी जास्त ठेवली गेली. आणि इथे मात्र आपण पाहतोय चोरटी धाव. धावसंख्या आपण पाहतो 1ने पुढे 8 बॉल 31 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 31 ची गरज अजूनही. 31 रिक्वायर्ड फ्रॉम 8. उजव्या हाताचा फलंदाज पुन्हा स्ट्रायकर एंड वरती येतोय. 17 झालेले आहेत. तेजस लेफ्ट आर्म गोलंदाज हेलिकॉप्टर उडवलाय. MS धोनी स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. ऍक्शन रिप्ले. हेलिकॉप्टर उडवला गेलाय थेट लॉंग ऑनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 बॉल 25 ची गरज आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर मॅच बनेल. हाफ ट्रॅकर फुल अँड पॉवरफुल. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्या पावसाच्या आगमनामध्ये षटकारांचा देखील वर्षाव. सलगचा दुसरा षटकार आणि इथे 6 बॉल 19 ची गरज असेल या मॅच मध्ये. 6 बॉल 19 धावा. सहा बॉल 19 समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. हे इक्वेशन जाणून घेऊन समजून मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. आता पहिले 3 बॉल अत्यंत महत्वाचे आहेत. 6 बॉल 19 करत असताना पहिल्या 3 मध्ये जर का मोठे फटके आले नाही तर प्रेशर क्रिएट होईल. बारक्याच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो या संघाचा अगदी आपण पाहतो स्लॉगवर स्पेशलिस्ट गोईंग कामत देखील इकडे येत आहेत. 10 क्रिकचे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत.
बारक्या पहिलाच बॉल बारक्याचा चांगल्या पद्धतीचा हाताळला गेलाय. शॉर्ट ऑफ लाईन स्वतः बारक्या वेगाने धावलाय बॉलवरती. एक रन पूर्ण आहे. बॉल काही त्याला सापडला नाहीये पण एका धावेवरती फलंदाज देखील समाधान मानावं लागतंय. 5 बॉल आणि विजयासाठी ते मात्र 18 धावांची गरज आहे. बॅटरला फक्त आता एक समीकरण जाण्याच्या 5 मधून 3 मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. 5 बॉलमधून 3 षटकार ठोकायचे आहेत. 5 बॉल 18 30 झालेले आहेत. 5 बॉल 18 वरती मॅच आली आहे. पहिले 3 बॉल मी यापूर्वी देखील सांगितलं अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला बॉल तर चांगल्या पद्धतीचा हाताळलाय बारक्याने. येणारे पुढील 2 बॉल हे चॅलेंज असेल, आव्हान असेल बारक्याकडे देखील मोठं समोर. चला बारक्या वेळ जास्त घेऊ नका. यानंतर पिंपळली वाडी आणि इथून तो संघ जिंकेल त्यांची मॅच खेळवली जाणार आहे. हो चांगला बॉल बॉडी लाईन वरती जोरदार धडकलाय आणि शुभमला मैदान मात्र इथे सोडावं लागेल. रनआउटची विकेट मिळते. शुभम मैदानाच्या बाहेर येतोय. चार बॉल 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 18 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 19 करायच्या होत्या त्यानंतर विकेट मिळाली आहे. 4 बॉल 18. टॅप केले गेले. इकडे सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे विकेट स्वतःची देखील गमावल्या. यापूर्वी शुभम बाद झाले रनआउटच्या स्वरूपात आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय फलंदाज इथे बाद होईल. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद होत होता. 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि 3 बॉलमध्ये कंपल्सरी 3 षटकार ठोकावे लागतील. 3 बॉल 3 षटकारांची गरज आहे. तीन बॉल 17. शेवटचे 3 बॉल 3 मोठे फटके. जर हे 3 फटके आले तर पुढील 3 पर्व मला वाटतंय हेंद्रेपाडा संघ इथून ही स्पर्धा आणि हा सामना विसरणार नाही. पण आता मात्र बारक्याला फक्त एक लक्षात ठेवायचं. 1 बॉल चांगला काढायचा आहे. त्यानंतर 2 षटकार आले तरी हरकत नाहीये पण हा बॉल महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा बॉल आणि महत्वाचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने बारक्याने हाताळलाय. जरूर तिकडे मिसफिल्ड झाली आहे. बॉल निघाला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार आलाय पण 2 बॉल 14ची गरज आहे. त्यामुळे 2 षटकार जरी आले तरी 12 बनतील आणि आता ऑफिशियली लीगल 2 बॉलमध्ये मॅच जिंकणं अशक्य. 2 लीगल बॉलमध्ये सामना जिंकणं आता जवळपास मुश्किलच नाही, नामुमकिन आहे. वेट 13 धावांची गरज असेल. दुसरीला आउट झाले त्यापूर्वी. एकोणावीसची गरज होती. पहिल्या बॉलवर सिंगल आली मग 18 करायच्या होत्या. त्यानंतर दुसरीला आउट झालेत आणि मग चौकार आलाय म्हणजे 13ची आता गरज असणार आहे. तरी देखील मॅच कठीणच आहे कारण चेसिंग कंपल्सरी नियम या स्पर्धेचा आहे. जरूर इकडे मात्र आपण पाहतोय चौकार आलाय पण भरपूर उशीर झाला. आता मात्र 1 बॉल 9ची गरज आहे. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. गरज आहे ती तब्बल 9 धावांची. चला बॉल आहे इकडे. तुम्ही मॅच सुरू करा. सामना इथे मात्र आपण पाहतोय संपलाय. 1 बॉल 9ची गरज असताना मात्र शेवटच्या बॉलवरती तिकडे 4 धावा मिळत आहेत. सामना संपलाय. मॅच फिनिश. आणि अगदी आपण पाहिलं तर आजच्या गटातून आजच्या दिवसातून 8 संघांमधून मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय तो अर्थातच राज मित्र मंडळ कुळगाव या संघानं. अभिनंदन राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. चला सेमीफायनलच्या मॅचचा आपण इकडे टॉस करणार आहोत. गावदेवी पिंपळोलीवाडी टीमचे कॅप्टन आपण या
आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव आपण देखील यायचं आहे. महत्त्वपूर्ण सामना आणि पुन्हा एकदा बदलापूरचा महत्त्वपूर्ण आवाज. मॅन ऑफ द मॅचकडे आपण प्रथमतः वळूयात. ज्याने गोलंदाजी देखील अगदी आपण पाहिलं तर ती दुरा सांभाळली, पण फलंदाजी करताना मुख्य 22 धावा ज्याने कुठल्या तेजस ठरलाय सामनावीर. मॅन ऑफ द मॅच तेजस या आपण लगेच. चांगली बॅटिंग केली तेजसने आणि तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.